नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूपच साधा, सोपा, झटपट होणारा असा नाश्ता बनवणार आहोत. तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. घरातली कुठलीही एक वाटी घ्या आणि तिने 1 वाटी तांदळाचं पीठ इथे मोजून घ्या. यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन घालायचे. बेसनामुळे तांदळाच्या पिठाला बाइंडिंग येईल. याचबरोबर रेसिपीला चवसुद्धा खूप छान येईल. आता यामध्ये कांदा घालायचा आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. कांदा इथे भरपूर घालायचा आहे आणि कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे आता मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे. हातावरती चोळून मग यामध्ये घालायचा, म्हणजे याचा स्वाद आणखी छान येतो. अर्धा चमचा इथे सफेद तीळ घातलेत. अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली. यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. यानंतर अर्धा चमचा इथे मी रेड चिली फ्लेक्स घालते आहे. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा चवीप्रमाणे घालू शकता. यानंतर इथे मी 1 चमचा तेल घातलं आहे. तेलामुळे रेसिपी सॉफ्ट व्हायला मदत होईल. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया. सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी फक्त कांदा आणि कोथिंबीर घातले. तुम्ही यामध्ये भाज्या घालूनसुद्धा बनवू शकता. किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची किंवा कोबी अशा भाज्या घालून, त्याचबरोबर मेथीसुद्धा बारीक चिरून तुम्ही इथे घालू शकता. आता थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला पालकसुद्धा घालू शकता. मुलांसाठी बनवत असाल तर भाज्या घालून आणखी याला पौष्टिक तुम्ही बनवू शकता. तर थालीपीठाचं सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. पहा, पीठ इथे मळून तयार करून घेतलं आहे. आता आपण याचं थालीपीठ बनवूया. तर इथे मी एक कापड ओलं करून घेतलं आहे. यावरती एक गोळा घेतला आहे आणि हाताला सुद्धा पाणी लावून घेतलं आहे. आता हे थालीपीठ असं पातळ थापून घ्यायचं आहे. शक्य तितकं पातळ असं हे थापून घेतलं थालीपीठ. तांदळाचं थालीपीठ आहे त्यामुळे अगदी कुरकुरीत होतं. यामध्ये आपण बेसन घातलं आहे त्यामुळे त्याला सॉफ्टनेससुद्धा येतो. थालीपीठ इथे थापून घेतलं आहे. आता हे आपण भाजून घेऊया. तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता आणि त्यावरती थोडंसं तेल घातलं होतं. यावरती कापडासकट हे थालीपीठ घालायचं आहे आणि अलगद कापड काढून घ्यायचं आहे. आता हे एका बाजूने आपण भाजून घेऊया आणि मग उलटूया. इथे आता थालीपीठ उलटून घेतलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून घेऊया. पुन्हा थोडंसं तेल घालू शकता. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप किंवा बटरसुद्धा घालून हे भाजून घेऊ शकता. तर असं प्रेस करून अगदी खरपूस असं हे थालीपीठ दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे. चवीला हे थालीपीठ खूपच मस्त लागतं आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतं. नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर इथे हे थालीपीठ मी पहा मस्त अगदी खरपूस भाजून घेतलं आहे. काढून घेऊया. मस्त रंग आला आहे थालीपीठाला. तर इथे मी टोमॅटो केचपबरोबर हे सर्व करते. तुम्ही दह्याबरोबर कुठल्याही चटणीबरोबर हे सर्व करू शकता. असंच सुद्धा हे थालीपीठ खूप मस्त लागतं. तर ही झटपट होणारी मस्त अशी रेसिपी तयार आहे. घाईच्या वेळेससुद्धा नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट ही तयार करू शकता. कमी तेलामध्ये होते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.